अर्धे वर्ष उलटले, विद्यार्थ्यांना गणवेश नाही. जिल्हा परिषद विद्यार्थी गणवेश पासून वंचित. शेगाव. शाळा सुरू होऊन प्रथम सत्रही आले तरी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. याकडे शासन लक्ष देणार का? शाळा चालू होते तेव्हापासून मुलांना शाळेची चाहूल लागण्यासाठी शिक्षण विभागातून अनेक प्रयत्न केले जातात. शाळा प्रवेश कार्यक्रम राबवण्यात येतो. मुलांचा उत्सव वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कडून अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. शेगाव पंचायत समिती, शिक्षण विभागाअंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा, तालुक्यातील सर्व शाळेचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. विद्यार्थी खूप आनंदित असतात की ऑगस्ट 15 ला गणवेश मिळणार असतो. मात्र शासनाच्या धोरणामुळे स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी गणवेश पासून वंचित राहिले. शाळा चालू होऊन अर्धे सत्र होत आहे तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. याला जबाबदार कोण, अशी चर्चा पालकवर्गात चर्चेचा विषय बनला आहे. आमचे प्रतिनिधी गौतम इंगळे यांनी शिक्षण विभागात शेगाव जाऊन विचारपूस केली. गट शिक्षणाधिकारी वायदंडे मॅडम हे अनुपस्थित होत्या. त्यांच्यातर्फे सामग्री शिक्षण गट कर्मचारी विजय डाबेराव म्हणाले की शासनाने यावर्षी गणवेश महिला बचत गटांना शिलाई करण्यासाठी दिलेला आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार असे ते म्हणाले. गौतम इंगळे, IB सेकंड न्यूज, तालुका प्रतिनिधी शेगाव. बचत गटाकडे गेला. जळगाववरून गोदामवरून डायरेक्ट बचत गटाकडे गेला. पण गोडामवरून तर मला आपल्या विभागामध्ये सध्या पडलेला आहे. नाही, हा दुसरा गणवेश आहे. दुसरा आहे, पहिला तिथूनच झाला. पहिला तिथून झाला. आता नेमकं समजा केव्हा भेटेल? बस काल पत्रावर केला. काल बी फोनवरही ब्रह्मद्वारे बोलणं झालेलं आहे. 2 दिवसात 8 दिवसात देतो म्हणतात. झालेला आहे. काल मी स्वतः तिथं गेलो बचत गटाकडे, तर ते म्हणे आज संध्याकाळपर्यंत तुमचे कापड येऊन जाईल. त्याच्यावर कारवाई करसान का नाही आला तर? नाही तर कारवाई तर करावंच लागेल ना. कारवाई करसान म्हणजे आम्ही वरिष्ठ कार्यालय करून टाकू, त्यांच्यावर पत्र द्यावर करू, वरिष्ठ कार्यालय करू.